आता आम्ही काय प्राप्त केलं? आता निश्चिंतीने पावलं विसावा, खुंटलिया धावा तृष्णेची आता सगळी तृष्णा संपली आणि सगळ्या तृष्णा संपाव्यात एवढ्यासाठीच याजसाठी केला होता अट्टहास. शेवटचा दिस गोड व्हावा काहीसा या अर्थाचा 4 चरणाचा अतिशय गोड अतिशय पवित्र आजच्या सेवेला साजेसा असणारा अभंग विठ्ठल. काहीसा या अर्थाचा अभंग सेवेला घेण्यापाठीमागचा परिहार नाम सेवेचं कारण या परिवाराचं अस्तित्व, या परिवाराचं मांगल्य, या परिवाराचं पावित्र्य, या परिवाराचा सन्मान, या परिवाराचा स्वाभिमान, या परिवाराचा अभिमान, या परिवाराचा आधारवड, या परिवाराचे वडील, या परिवाराचा बाप. कोणताही शब्द जोडा, कैलासवाशी म्हणा, वैकुंठवाशी म्हणा अथवा स्वर्गवासी म्हणा, आदरणीय जयवंत पाटलो निटवे भाऊ म्हणायचे सगळे. जे अतिशय शांत प्रचंड कष्टाळू व्यक्तिमत्व. 4 मुलं, आदरणीय कुंडलिकजी निटवे, आदरणीय धनाजी निटवे, आदरणीय सुरेशराव निटवे, आदरणीय दत्तात्रयजी निटवे. गंधदा ते निटवेवाडीवरून मोरोचीमध्ये येऊन राहिलेलं हे कुटुंब. मी जर बरोबर बोलत असेल, बहुतेक आता तात्या मला ते माझ्या बालपणामध्ये सुद्धा मला बघायला मिळालं नाही, पण जिथपर्यंत मी ऐकलं तिथपर्यंत त्या मानेवस्तीवरती राहिला होते. त्या मानेवस्तीवरती राहिला होते. त्याच्यानंतर कॅनल शेजारी येऊन राहिले. पोराबाळांनी शिकावाशी इच्छा, पण बहुतेक जुन्या पिढीचं एक दुर्दैवच होतं दादा. सगळ्यांना शिकवणं कोणालाच शक्य नव्हतं. मग कुटुंबातला एक माणूस तरी शिकला पाहिजे ही प्रामाणिक इच्छा. आणि त्याच्यासाठी आता हे कीर्तनात बोलावं न बोलावं मला माहीत नाही, पण डॉक्टर साहेबांनी शिकायला सुरुवात केली. पैसे नसायचे, डॉक्टरकीचा खर्च. शेवटी दीपक बुवा वेळ प्रसंगी लागेल त्याची मदत घेतली. कीर्तनात बरीच माणसं अशी बसले ज्यांचं सहकार्य घेतलं. आणखी एक आहे, एखाद्याकडं जास्त असलं त्याला कुणी मदत करते हो, पण काहीच नसताना कोण मदत करतं? कुणी नाही. मेंढराकडे फिरत असताना पोरानं जर पैसे मागितलं तर काळजात धस व्हायचं, पण एक होतं, मनाशी खुणगाट बांधली होती. काही झालं तरी चालेल, पण माझ्या दत्ताला आम्ही पैसे कमी नाही पडून द्यायचो. आणि त्याच्यासाठी काही केलं त्या बापाने. फक्त हे काय माऊली बुवा, काही करीत असताना नीतिमत्ता कधी सोडली नाही, प्रामाणिकपणा कधी सोडला नाही, कधी कुणाबरोबर एका रुपयाची सुद्धा लबाडी केली नाही, कुणाचं तरी दुसऱ्याचं मला मिळावं असं कधीच वाटलं नाही. आणि फक्त भाऊंबद्दलच नाही, मला सबंध निटवे परिवाराबद्दल आज या मोरोचीमध्ये
जेवढी म्हणून माणसं निटवे परिवारातली राहतात, सगळ्यात माणसांचं बहुतेक तत्व हे आहे, जोडून या धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करी. प्रचंड स्वच्छ मार्गाने त्यांनी जेवढं कमवलं तेवढं चांगल्या मार्गाने नीतिमत्तेने कमवलं. आणि एक दिवशी एवढं सगळं कष्ट पणाला लावलेलं, त्या कष्टाचं फळ त्या मोरजाई मातेने दिलं. त्या कष्टाचं फळ त्या सतोबा बिरोबाने दिलं. त्या देवांवरती प्रचंड निष्ठा, वेळ प्रसंगी चालत वारी केली. पण ज्या वेळी जायच्या त्यावेळी त्या माझ्या दत्तानं डॉक्टर व्हावं एवढंच देवाकडे मागितलं. चांगल्या गोष्टीचं फळ थोडं उशिरा मिळतं, पण चांगल्या गोष्टीचं फळ चांगलं मिळतं एवढं मात्र निश्चित आहे. केलेलं सगळं कष्ट पणाला लावलेलं सगळं कष्ट फळाला आलं. आणि आदरणीय डॉक्टर साहेबांनी स्वतः पदवी मिळवली. भागातले नामांकित डॉक्टर म्हणून उदयाला आले. तेवढंच नाही तर शिक्षण क्षेत्रामध्ये क्रांती व्हावी याच्यासाठी आपल्या परिसरातली, आपल्या भागातली पहिली, मी आवर्जून शब्द वापरतोय, CBSE पॅटर्नची पहिली शाळा आदरणीय डॉक्टर साहेबांनी सुरू केली. शिक्षणाच्या निमित्ताने माणसं जवळ यायला लागली. शिक्षणाच्या निमित्ताने माणसं जवळ आली. दवाखान्याच्या निमित्ताने माणसं जवळ आली. आणि एकदा का पोरा बाळांच्या जवळ चाललेला तो सगळा पैप पाहुण्या रावळ्यांचा लवाजमा बघितला, पोरांनी केलेलं कर्तृत्व बघितलं, आयुष्यभर केलेल्या कष्टाचं फळ मिळाल्यासारखं वाटलं. शेवटी ह्या मातीशी असणारा इमान कधी सोडला नाही. मी आवर्जून सांगतो दीपक बुवा, डॉक्टर साहेब नातेपुतेत राहतात. डॉक्टर साहेबांनी शेवटच्या काळामध्ये भाऊंना नाही, दोघांना, आई वडिलांना नातेपुत्याला नेण्याचा प्रचंड प्रयत्न केला. पण डॉक्टरांजवळ 2-4 दिवस राहायचे. पत्ता आहे कर्म तिथं, गावाकडे घालवा. मग ते हिथं आले आणि शेवटी हितच शेवट झाला. एखादा विचारेल, भाऊ तुमच्या आयुष्याचा शेवट कसा झाला, उत्तरा दाखल बहुतेक भाऊ हे सांगतील, शेवट तो भला, 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 शेवट तो भला माझा बहुगोड झाला, आलो निजाच्या माहेरा भेटी रकुमाईच्या वरा. शांत आहे का गड्या. शेवटी आबा मृत्यू या विषयाच्या संदर्भाने बोलायचं झालं, मृत्यू या विषयाला स्पर्श करून बोलायचं झालं, मरण निश्चित आहे हे बहुतेक सगळ्यांच्या लक्षात आलंय.
मरावं लागणार आहे हे प्रत्येकाच्या ध्यानात आलंय. आता ते तात्या परत फिरून राम मेला कृष्ण मेला इकडं आज मला विषयच न्यायचा नाही. मला थोडं सोपं सांगायचं आहे, तुम्ही शांत ऐकावं अशी माझी इच्छा आहे. सोपं काय, मानवी आयुष्य जगत असताना 3 गोष्टी कधीच विसरू नका. कोणकोणत्या 3? म्हणजे दीपक बुवा देवाने आयुष्य नावाचं पुस्तक देत असतानाच 3च पानाचं दिलं. किती? ती 3च पानं, त्याला फक्त 3 पानं. आयुष्य नावाच्या पुस्तकाला 3 पानं दिली. आयुष्य नावाच्या पुस्तकाचं पहिलं पान आहे, त्याचं नाव आहे जन्म आणि बालपण. जन्म आणि बालपण. बालपणामध्ये काय कमवायचं असतं माणसाने? काही नाही. बालपणामध्ये ज्ञान कमवावं. निश्चित ते कमवलंच पाहिजे. आता ह्या पोरांनी पैसा कमवावा का ज्ञान? ज्ञानच कमवलं पाहिजे. बहुतेक आपलं भविष्य उज्ज्वल व्हावं याच्यासाठी प्रत्येकाने बालवयामध्ये ज्ञान कमवलंच पाहिजे. प्रत्येकाने बालवयामध्ये कौशल्य कमवलंच पाहिजे. जास्त नाही तर त्या, पण माझी इच्छा अशी आहे, पोटाची खळगी भरण्यापुरतं कौशल्य प्रत्येकाने बालवयामध्ये कमवलं पाहिजे. दुसरं जे पान आहे त्याचं नाव आहे तारुण्य. तुम्ही मान्य करा नाही तर नका करू, तारुण्यामध्ये पैसा कमवलाच पाहिजे. मी सकारात्मक बोललो या. बालपणामध्ये ज्ञान कमवा, तारुण्यामध्ये पैसा कमवा आणि वृद्धापकाळामध्ये पुण्य कमवा. बहुतेक या 3 गोष्टी प्रचंड गरजेच्या. आणि हे सगळं कमवत असताना एक विसरू नका, मरण नावाची गोष्ट या 3ही काळामध्ये तुमच्यासोबत आहे म्हणजे आहेच. ती कधी तुमच्यावरती झडप घालल हे पैसा कमवत असताना, ज्ञान कमवत असताना, पुण्य कमवत असताना आयुष्याचा शेवट कधी होईल सांगता येत नाही. समजा पंढरपूरवरून ह्या पुण्याकडे एसटी निघाली. एसटी आपल्या मोरोचीच्या स्टँडला आली. मोरोचीच्या स्टँडला आलेल्या एसटीतून अगोदर म्हातारा माणूस उतरेल का तरुण? एसटी थांबली आहे. बहुतेक कोणी हात केला नाही आणि हात न करता थांबली याचा अर्थ कोणाला तरी उतरायचंय. मला सोपं सांगा, मोरोजीच्या स्टँडवर जर एसटी थांबली आहे तर त्या स्टँडवरती म्हातारा माणूस उतरू शकतो का तरुण? ऐका, थांबलेल्या एसटीतून म्हातारा उतरेल, तरुण उतरेल नाही सांगता यायचं, पण मी खात्रीनं सांगेन, ज्याचं तिकीट संपलं त्याला उतरावं लागेल. दादा बरोबर आहे की नाही? एवढी वर्ष सर्व्हिस केली तुम्ही, असं कोण आधी उतरणार हे ठरत नाही हो. का ठरलं अगोदर कोणी उतरायचं? म्हातारा अगोदर उतरेल तर नाही. नियम एकच आहे. तुमच्या महामंडळाचा नियम एक आहे, ज्याचं तिकीट संपलं त्याला उतरावं लागेल. मी सांगू, जो नियम तुमच्या महामंडळाचा आहे तोच नियम मरणाच्या महामंडळाचा आहे. ज्याचं तिकीट संपलं उतरावंच लागेल. तो बालपणात असू द्या, तो तारुण्यात असू द्या, तो वार्धक्यात असू द्या, कोणत्याही काळात असला, समजा त्याचं तिकीट संपलं त्याला आयुष्यात उतरावं लागेल. मरण नावाची गोष्ट नजरेसमोर ठेवूनच जगावं लागेल. नाहीतर होतं असं, आम्ही बऱ्याचदा सांगतो, मरण नजरेसमोर ठेवून जगलेला एका राजाचं नाव माझ्या समोर येते. परीक्षित नावाचा राजा मरण नजरेसमोर ठेवून जगला. परीक्षितेला जाणीव झाली आपण 7 दिवसात मरणार आहे. तक्षक नावाचा साप आपल्याला चावणार आहे ना आपण मरणार आहे. जाणीव परीक्षितेला झाली. परीक्षितेला जेव्हा मरणाची आठवण झाली तेव्हा परीक्षितानं भागवताचं स्मरण केलं, भागवताचं पारायण केलं. हे नुसतं परीक्षितानंच पारायण केलं असं नाही गणुबुवा. बहुतेक परीक्षिताला जाणीव होती आपण 7 दिवसात मरणार आहे. तसं प्रत्येकाने लक्षात ठेवा, आपण सुद्धा 7च दिवसात मरणार आहे. विश्वास बसत नसेल, एखाद्याने प्रयोग करून बघा. तुम्ही गेल्यानंतर ज्या पत्रिका छापल्या जातील त्याच्यावरती सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार
हे 7च दिवस छापले जातील. 8वा दिवस कुणाच्याही पत्रिकेवर येणार नाही. मरावं 7 दिवसातच लागेल. बुवा पण ती मरणाची भीती सांगण्यासाठी तुम्हाला उभा केलं नाही. उलट त्या परीक्षितेला साप चावणार होता. आमची काय गरज आहे? आम्हाला थोडीच साप चावणार आहे. आम्ही साप चावायला रानातच जात नाही. आता आबा सावध बसा, साप चावणार नाही. मग चावलाय हा काय बी तुला ऐकतो आम्ही म्हणून काय बी बोलता काय बुवा? तुम्ही असं म्हणला साप चावलाय म्हणून. तुम्हाला आठवत असेल तर बघा, हे आत्ता डॉक्टर आल्यापासून माणसं साप चावल्यानंतर माणसाला दवाखान्यात न्यायला लागले. नाहीतर आठवा थोडं, मी तुमच्याबरोबर बोलतो, आठवा थोडं. जुन्या काळामध्ये एखाद्या माणसाला जर साप चावला त्याला दवाखान्यात नेत नव्हती. त्याऐवजी इथं गावाच्या नाथाच्या समोर आणायची. नाथाच्या शेजारी लिंबाचं भलं मोठं झाड आहे. त्याला नाथाला प्रदक्षिणा घालायला लावायची आणि साप चावलेल्या माणसाला त्यातला लिंबाचा पाला खायला द्यायची. ऐका, साप चावलेल्या माणसाला लिंबाचा पाला खायला द्यायची. जर समजा लिंबाचा पाला कडू लागला, समजायचं साप बिनविषारी आहे. आणि कडू असणारा लिंबाचा पाला गोड लागायला लागला, समजायचं कडू असणारा पाला गोड लागायला लागला, समजायचं चावलेला साप विषारी आहे. तुम्ही अजून बरं काही नाही का? कडू असणारा पाला गोड लागायला लागला, समजायचं चावलेला साप विषारी आहे. कडू असणारा पाला गोड लागायला लागला, समजायचं चावलेला साप विषारी आहे. कडू असणारा पाला गोड लागायला लागला, समजायचं चावलेला साप विषारी आहे. कडू असणारा संसार गोड लागायला लागला, समजायचं चावलेला साप विषारी आहे. दुसऱ्याच्या धनावरती डोळा ठेवू वाटला, समजायचं चावलेला साप विषारी आहे. भ्रष्टाचार करू वाटला, समजायचं चावलेला साप विषारी आहे. टाळापेक्षा जास्त चाळावर प्रेम बसायला लागलं, समजायचं चावलेला साप विषारी आहे. कीर्तन आवडायचं सोडून नर्तकी आवडायला लागलं, समजायचं चावलेला साप विषारी आहे. आणि दुर्दैवाचं दीपक बुवा, ही एकमेव जागा आहे जिथं माणसाने पुढंच बसलं पाहिजे. पण काय समाजाचं अजूनही कळत नाही. जिथं हे गुणदादा जिथं चाळ वाजतायत तिथं माणसाला म्हणावं लागतंय माग सरा. आणि जिथं टाळ वाजतायत तिथं माणसाला म्हणावं लागतंय पुढं सरा. नाही म्हणजे सोपं बोलतो गड्या. मी बोललो, माझं बोलणं तुम्हाला पदरचं वाटेल. विषयाचा परिपाडू गोड परमार्थ लागे कडू, कडू विषय तो गोडू जीवासी झाला. ज्ञानोबरांच्या मुखातली भाषा आहे. ज्या दिवशी तुम्हाला कडू असणारा विषय गोड लागायला लागेल त्या दिवशी समजायचं आपल्याला संसार नावाच्या सर्पानं दंश केलाय. आणि संसार नावाच्या सर्पानं जर दंश केला असेल तर त्याच्यावरती उपाय म्हणून तुम्हाला त्या मरणाची आठवण ठेवावी लागेल. आणि सोपं बोलतो, मरणाची आठवण राहिली की माणूस कुणाशीच वाईट वागत नाही. माझं बोलणं पटत नसेल तर उद्या सकाळी एखादा प्रयोग करून बघा. तुम्ही झोपेतून उठल्यातले हात जोडा आणि भगवंताचे आभार माना. बहुतेक मानत जा. कुणाचे म्हणजे मोबाईल चेक करायच्या आधी मानत जा. काय रात्रीत मोदींचा फोन अजिबात आलेला नसेल, तुम्हाला धर्मसंकट पडलं म्हणून तुम्हाला कुठं सैन्यामध्ये अजिबात बोलवलेलं नसेल. मी म्हणतो मोबाईल नंतर चेक करा. झोपेतून उठल्या पहिल्यांदा हात जोडून देवाचे आभार मानत जा. आभार कशासाठी? आज सुद्धा
त्याने तुम्हाला झोपेतनं उठवलं म्हणून त्याचे आभार मानत जा. अशी बरीच माणसं आहेत झोपल्या जागेवरती शांत झाली, पुन्हा त्यांना उठता आलं नाही. म्हणून उठल्यावरती त्या भगवंताचे आभार माना आणि आभार मानल्यानंतर स्वतःच्या मनाला एक गोष्ट पटवून द्या, कदाचित आजचा दिवस हा माझ्या आयुष्यातला शेवटचा दिवस असू शकतो. नसेल काय खात्री देता येईल? कुणाबद्दलही कसलीही खात्री देता येणार नाही. बाकीच्यांबद्दल बोलण्यापेक्षा कदाचित हे माझ्या आयुष्यातलं शेवटचं कीर्तन असू शकतं. मला जाणीवपूर्वक सांगू द्या. फक्त त्या मरणाची एकदा आठवण करा. स्वतःच्या मनाला ठरवा, स्वतःच्या मनाला सांगा, कदाचित आजचा दिवस माझ्या आयुष्यातला शेवटचा दिवस असू शकतो. आणि दादा, एकदा मरणाची आठवण झाली की माणसाचं कशातच मन अडकत नाही. नको वाटतं, वैर नको वाटतं, द्वेष नको वाटतो, अहंकार नको वाटतो, फुगीरपणा नको वाटतो, घमेंड नको वाटतं. अहो, कदाचित आजचा दिवस शेवटचा आहे. आभाळात उगवलेला सूर्य हा माझ्या आयुष्यातला शेवटचा असू शकतो, अशी भावना ठेवली तर त्या लय अवघड सांगण्यापेक्षा मरण समोर आलं की माणूस वाईटच वागत नाही. कारण मरण समोर आलं की बहुतेक गोष्टीवरचं प्रेम उडून जातं, नसलेल्या गोष्टीवरचं प्रेम उडून जातं. मरण समोर आलं की माणसाचा लोभ संपतो आणि लोभ संपला की सुखच सुख आहे. काय म्हणलं बुवा, परत सांगा. मरण समोर आलं की माणसाच्या आयुष्यातला लोभ संपतो. हे पटवून देतो. जुन्या काळामध्ये शेतकरी स्वतः पिकवून आणलेला माल एकतर जुन्या कणग्या होत्या त्या कणगीत ठेवायचे, नाहीतर मग माचोळीवर ठेवायचे. त्या शेतकऱ्यानं तो माल माचोळीवरती ठेवला. त्या शेतकऱ्याची पत्नी झाडत होती आणि झाडता 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 का कोणाष्टोपती त्या माचोळीच्या खाली झाडायला, म्हणजे माचोळीच्या खाली त्याने ती केरसुनी घातली आणि ते बघितल्यानंतर तिच्या असं लक्षात आलं, माचोळीच्या खाली एक एवढा धान्याचा ढीग पडला होता. धान्याचा ढीग माचोळीच्या खाली पडलाय, ह्याचा अर्थ नक्कीच धान्याला उंदीर लागलाय. धान्याला उंदीर लागलाय. माझा मुद्दा एवढा पटवून द्यायचा आहे, मरण समोर आलं की बहुतेक माणसाचं इतर गोष्टीवरती मन अडकत नाही, मन राहत नाही. मी सोपं सांगतो. ते धान्य थोडंसं पडलेलं बघितलं आबा, आणि ते धान्य पडल्यानंतर त्याच्या असं लक्षात आलं उंदीर लागलाय. मग उंदीर लागलाय म्हटल्यानंतर तिने नवऱ्याला सांगितलं, म्हणे मालक, अहो धान्याला उंदीर लागलाय. बिचारा नात्यापुत्याला गेला. नात्यापुत्याला गेल्यावरती उंदराचं औषध नाही आणलं, पिंजरा आणला. त्यानं तो पिंजरा आणून ठेवला. पिंजरा ठेवला आणि उंदीर तसा अडकणार नाही म्हणून त्याने त्या पिंजऱ्यामध्ये 9 शेंगदाणे ठेवले. किती? 9 शेंगदाणे ठेवले. 9 शेंगदाणे ठेवले. शेतकरी झोपी गेला. उंदीर आला. निम्म्या रात्रीचा प्रसंग असेल बहुतेक. उंदीर आला. त्या शेंगदाण्याच्या आशेनं त्यानं त्या पिंजऱ्यात प्रवेश केला खरा, पण उंदराच्या धडपडीनंच त्या पिंजऱ्याचा दरवाजा बंद झाला. आणि दरवाजा बंद झाल्यानंतर तो उंदीर पक्का अडकला. दुसऱ्या दिवशी सकाळी शेतकरी उठला, समोर आला, बघितलं उंदीर त्या पिंजऱ्यामध्ये अडकला होता. मरण समोर आलं की बहुतेक कशात मन लागत नाही. मरण समोर आलं की लोभ नष्ट होतो. हे पटवून देताना मी तुमच्याबरोबर बोलतोय, मला सोपं सांगा. तो उंदीर शेतकऱ्याने बघितला. शेतकऱ्याने त्या उंदरासाठी 9 शेंगदाणे ठेवले होते. त्या उंदराने त्यातले 5 शेंगदाणे खाल्ले का 7? हा, 5 म्हणा 7 म्हणा, डावा सोडा उजवा सोडा, पण कवल सोडा. म्हणजे मला कळेल कोणत्या दिशेने बोलायचं. आबा 9 शेंगदाणे ठेवले होते. सगळेच्या सगळे शेंगदाणे उंदरासाठी ठेवले होते. पण सकाळी उठून बघितलं आणि काय गंमत आहे, उंदराने त्या 9 शेंगदाण्यांपैकी एक सुद्धा शेंगदाणा खाल्ला नव्हता. तुम्ही माझ्यापेक्षा हुशार आहे, तुम्ही माझ्यापेक्षा ज्ञानी आहे, तुम्ही माझ्यापेक्षा मोठा आहे, तुमचा अभ्यास मोठा आहे, तुमचं वय मोठं आहे.
मला एवढं सांगा, उंदीर पिंजऱ्यात आला होता कशासाठी? शेंगदाण्यासाठी. उंदीर त्या शेंगदाण्यासाठी पिंजऱ्यात आला, पण 9 शेंगदाण्यातले त्याने एक सुद्धा शेंगदाणा खाल्ला नाही. कारण समोर हो, मी आजही सांगतो, असे बरेच उंदीर आहेत जे सुखाच्या शेंगदाण्याच्या आशेनं संसार नावाच्या पिंजऱ्यात आले, पण एकदा मरण समोर दिसायला लागलं, पुन्हा कोणत्या गोष्टीचा लोभ वाटत नाही, कोणत्या गोष्टीची असूया वाटत नाही, कुणाबरोबर वाईट वागू वाटत नाही. मी सोप्पं बोलतो गड्या, मरण नजरेसमोर ठेवून जगा. ज्यानं मरण नजरेसमोर ठेवलं, बहुतेक त्याला आयुष्याची दिशा मिळाली, बहुतेक त्याच्या आयुष्याची दशा टळली. नाहीतर मग सुखाने मरण्यासाठी श्रीमंतच असावं लागतं असं बी काही नाही. त्याच्यासाठी वेळ घालवण्यापेक्षा थोड्या सोप्या शब्दात सांगतो, सुखाने जगण्यासाठी श्रीमंतच असावं लागतं असं काही नाही. 100 पोरांचा बाप होता आणि अखंड हस्तिनापुराचा राजा होता. पोरांना शिकवायला पाहिजे होतं ते शिकवलं नव्हतं, आणि नव्हतं शिकवायला पाहिजे ते शिकवलं होतं. आंध्या धृतराष्ट्रानं पोरांना शिकवलं होतं. पोरांनो, पैसा कमवत असताना देव जरी विरोधात उभा राहिला तरी देवाबरोबर लढायची तयारी ठेवा. आणि आंध्या धृतराष्ट्राची 100 पोरं देवाच्या विरोधात उभा राहिली. विरोधात स्वतः कृष्ण उभा राहिला, पण कृष्ण उभा असताना सुद्धा कौरवाने सत्याची बाजू घेतली नाही. कौरवाने अनितीनं वागण्याचं ठरवलं, देवाच्या विरोधात उभा राहिली. देवाच्या बाजूने फक्त 5 उभा राहिले. मी 1000 वेळा सांगेन, त्याचं नाव कृष्ण आहे. त्याच्या विरोधात 100 होते, बाजूनं 5 होते. त्याने 100रातला एक बी जगून दिला नाही, आणि 5तला एक बी मरून दिला नाही. नाईलाज झाला, आणि शेवटी 100ची 100 पोरं मेल्यानंतर धृतराष्ट्राला पुतण्याच्याच घरी जावं लागलं. आणि काळ कोणताही असू द्या, ज्याला सुखात जगायचंय त्याने पुतण्याला जपलंच पाहिजे. हे कालही खरं होतं, हे आजही खरं आहे, आणि हे भविष्यातही खरंच राहील. हे सोप्पं बोलतो. नाईलाज झाला, कौरवांच्या बापाच्या स्थानी विराजमान असणारा धृतराष्ट्र पांडवांच्या घरी जेवायला येऊन बसला. पण एक आहे, आयुष्यभर केलेलं कर्म कधी ना कधी तुम्हाला भोगायचं येतो. बऱ्याच जणांना वाटतं आम्ही त्या काशीला जाऊन आलो, पुण्य मिळालं. बऱ्याच जणांना वाटतं प्रयागराजला गेल्यानंतर आयुष्यातली पापं धुतली जातील. दादा, थोडं माफी मागून बोलतो हा. प्रयागराजला गेल्यानंतर सुद्धा तेवढीच पापं धुतल्या जातात जेवढी चुकून झालेत. ठरवून केलेली कारस्थानं भोगावीच लागतात. हा नाही, हे ध्यानातच ठेवायचं. तिथं गेल्यावरती ठरवून केलेली कारस्थानं धुतली जातात का? नाही धुतली जातात. त्या तुम्ही ठरवून एखाद्याचं वाटोळ केलं, तुम्हाला भोगावंच लागणार आहे. कधी ना कधी तुमच्या वाट्याला ते येणारच आहे. कधी ना कधी तुमच्या समोर ते येणार म्हणजे येणारच. आंध्या धृतराष्ट्राला शेवटी भीम आदवा बोलायला लागला, नाईलाज झाला, आणि आंध्या धृतराष्ट्रानं स्वतः त्या नगरीचा त्याग केला, जंगलात जाऊन उभा राहिला. आणि ज्या क्षणाला जंगलात जाऊन उभा राहिला त्या क्षणाला सबंध जंगलाला आग रडायला लागला, डोळ्यातून पाणी यायला लागलं, देवाचा धावा करायला लागला. आणि माणसाला दुःख आलं की देव आठवतो म्हणजे आठवतोच. त्याने त्या डोळ्यातून आलेल्या पाण्यानिशी त्याने भगवंताची आठव केली. देवा, अरे मारणं तुझ्या हातात आहे, तारणं तुझ्या हातात आहे, पण हे पांडुरंगा, माणसं मेल्यावरती जाळायची प्रथा आहे, मला जाळून मारतो काय? त्याचं उत्तर देण्यासाठी विठेवरचा मालक निघाला, पण जगाच्या आईनं त्याला थांबवला. थांबा म्हणे, जाऊ नका. का? मरताना त्याला देव दिसावा एवढं ते आंधळ गुणाचं नाही.
आणि मरताना देवाचं नाव मुखात येणं बी सोपं नाही, मरताना देव आठवणं बी सोपं नाही. नाराज होऊ नका बा.